वणवे ही जगाला सतावणारी अत्यंत घातक अशी समस्या आहे. यामुळे झाडे जळतात, जीवांना अन्न पुरवणाऱ्या वनस्पती जळून जातात, गवताळ प्रदेश जळतात, अनेक प्राणीजाती संपतात, तापमान वाढ होते. वणवे रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा त्यांच्या परीने काम करीत असतातच, पण सरकार कितीही सामर्थ्यवान असले तरीही वणवे रोखण्याचे काम सरकारच्या नियंत्रणापलीकडचे आहे. वणव्यांविषयी नागरिक जागरूक झाले, वणवे लागूच नयेत म्हणून पुरेशी काळजी घेतली गेली. एवढे करूनही ते लागलेच तर ते विझवण्यात माणसे खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली तरच वणवे काही अंशी नियंत्रणात आणता येतील. वणव्यांची समस्या अत्यंत भीषण आहे. गेल्याच आठवड्यात याचे दाखले देणारा शोधनिबंध नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन मध्ये प्रसिद्ध झाला आहे. यावर्षी ग्रीसमध्ये एकाच ठिकाणी 70 ठिकाणी वणवे पेटत होते. चिलीमध्ये लागलेल्या वणव्यांमध्ये 130 माणसे मेली. 2023 मध्ये कॅनडात पेटलेला वणवा मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत जळत होता. नोव्हेंबरमध्ये हवाईमधील मोई बेटावरील बराच भाग जळला. त्यामध्ये अनेक इमारतीही जळून गेल्या. गेल्या 2 दशकात वणवे लागण्याचे प्रमाण दुप्पट वाढले आहे. टास्मानिया विद्यापीठात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी याचा खोलात जाऊन अभ्यास केला. सॅटेलाईट्सवरून जे फोटो घेतले जातात, व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात, ते वापरून हे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 2003 ते 2023 या काळात जगभरात 3 कोटी वणवे पेटले. याचा अर्थ दरवर्षी सरासरी 15 लाख, दिवसाला सरासरी 4000 ठिकाणी कुठे ना कुठेतरी वणवे पेटत होते. यापैकी 2 मोठ्या वणव्यात केवढ्या मोठ्या प्रदेशातील झाडे जळली याचा अभ्यास करण्यात आला आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा ॲमेझॉनचे जंगल जळले तेव्हा आकारमानाने साधारणपणे महाराष्ट्र राज्या एवढ्या भूखंडातील सारी वनश्री जळून गेली. त्यानंतर त्याच साली ऑस्ट्रेलियातील वणव्यात सुमारे 70,000 चौरस किलोमीटर एवढ्या भूखंडावरील झाडे जळून गेली. नेमकी किती झाडे जळली याचा आकडा कधीच कळणार नाही, पण या जळून जाणाऱ्या झाडांमुळे तापमान वाढ होत असते, हे सत्य आहे. तापमान वाढीतून कोणत्या समस्या निर्माण होत आहेत हे आपल्या साऱ्यांना माहीत आहे, पण वाढ रोखण्यासाठी जे काही करायला हवे ते करण्यासाठी पुढाकार घ्यायला मात्र माणसे तयार नाहीत. या होरपळीचा परिणाम साऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. माणसे शहाणी कधी होतील? निसर्गातून जे काही आपण घेत आहोत ते परत करायला हवे याची जाणीव माणसांना कधी होईल? जे काही घडत आहे त्यावर माणसांनी एकत्र जमून संवाद करायला हवा. विषयाचे गांभीर्य समजून घ्यायला हवे. आपल्या आवाक्यातील कोणती कृती आपण निश्चित करू शकतो याची समज माणसांना यायला हवी. समूह मनाची निर्मिती ही त्यासाठीच करायची आहे. धन्यवाद.